वादग्रस्त भेट होते। लातूरच्या आपल्या सगळ्यांकडनं फार माझी मोठी अपेक्षा आहे। मी आपल्याला विनंती करतो की माझ्याकडनं उशीर जरी झाला असेल तरी त्याबद्दल मी क्षमस्व मागतो। विषय असा आहे की हे संघटन गावकुसाबाहेर मध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांचं एक संघटन मी उभं केलेलं आहे। या संघटनेच्या माध्यमातून आपण न्याय द्यायला अशी फार मोठी अपेक्षा ठेवून मी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेतो। त्याचं कारण असं आहे की अनेक मागण्या घेऊन नागपूरला बरीच वेगवेगळ्या पद्धतीचे लोक जात आहेत, पण ही जी मागणी थोडी वेगळी आहे। या लोकांना जे महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जे काही 7-8 जी पुरस्कार आहेत, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार असतील, दादासाहेब गायकवाड पुरस्कार असतील, दलित उत्थान असेल, दलित मित्र पुरस्कार असेल, हे जे काही पुरस्कार आहेत हे पुरस्कार किमान 50 ते 60 वर्षाच्या पुढच्या लोकांना दिले गेलेले आहेत। आणि हे पुरस्कार दिल्याच्या नंतर या लोकांना कुठल्याही पद्धतीचं मानधन किंवा कुठलीही शासनाच्या दरबारी यांची दखल घेतली जात नाही। त्या अनुषंगाने या प्रश्नाला काहीतरी वाचा फोडावी यासाठी मी आपल्याकडनं मदतीची अपेक्षा करतोय। कारण आपण हा विषय जर आपण राज्य पटलावर किंवा राज्य पातळीवर जर आपण प्रामाणिकपणे जर नेला तर हा विषय या विषयाला चांगल्या पद्धतीनं एक ठरवून एक वेगळ्या विशिष्ट पद्धतीने त्याला रंगरूप येऊन न्याय मागण्या पदरात पडण्याची शक्यता होऊ शकते। गावामध्ये बाबासाहेबांची जयंती, अण्णाभाऊ साठेंची जयंती, बिरसा मुंडा असेल किंवा अहिल्यादेवी होळकर असेल, या सगळ्यांच्या ज्या जयंत्या होतात, या सगळ्या पुरस्कार जी लोक आहेत यांनी मागच्या 30 ते 40 वर्षापासून कष्ट केलेलं आहे। मी आज वकील झालो ती ही जी पुरस्कार मंडळी जी आहे याच लोकांनी आमच्या समाजामध्ये येऊन बाबासाहेबांचे विचार, अण्णाभाऊंचे विचार, शिवरायांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार, शाहू महाराजांचे विचार यांनी मांडण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे नवीन जी पिढी जी आहे माझ्या वयातली किंवा नंतरची ती सुशिक्षित झाली आणि ही पिढी सुशिक्षित होण्यासाठी यांनी जो त्याग केला, या अशा लोकांना जी पुरस्कार दिले, पण पुरस्कार दिल्याच्या नंतर त्यांना आज कुठल्याही पद्धतीनं शासन दरबारी त्यांना स्वीकारलं जात नाही। म्हणून आपण दिनांक 13 तारखेला यशवंत स्टेडियम परिसरामध्ये, यशवंत स्टेडियम पासून ते टी पॉइंट विधानसभा परिषद पर्यंत 13 तारखेला आपण किमान 4000 लोकांचा मोर्चा घेऊन जातोय आणि रीतसर आपण ते निवेदन देत आहोत। निवेदनामध्ये मागण्या या लोकांच्या ज्या आहेत ह्यांच्या मागण्या साध्या आहेत। ते घ्या इकडं की आम्हाला तुम्ही वय झाले आमचं तर किमान तुम्ही 15 ते 20 हजार रुपये आम्हाला मागण्या म्हणजे महिना तुम्ही द्यावा। दुसरी गोष्ट, जो पुरस्कार प्राप्त जी लोक आहेत अशा लोकांना मंत्रालयामध्ये स्वतंत्र पासची व्यवस्था असावी। त्याच्यानंतर एसटी महामंडळाकडनं काय अपेक्षा आहेत की एसटी महामंडळामध्ये आम्हाला कुठल्याही बसेसमध्ये आम्हाला चढण्या उतरण्याची मुभा असावी पुरस्कर्ते म्हणून, आणि जी पुरस्कर्ते जी आहेत त्या पुरस्कर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमावं आणि तसं ओळखपत्र द्यावं। अशा एक 3-4 मागण्या, जास्त आवाज आपण ठेवत नाही, या 3 मागण्या घेऊन आपण नागपूरला येणाऱ्या 13 तारखेला आपण जात आहोत। हा जो विषय आहे तो विषय जसा शासनानं लाडकी बहीण आयोजित केलेली आहे किंवा लाडका शेतकरी किंवा लाडका भाऊ वेगवेगळ्या माध्यमातून जशा योजना केल्या तशा पुरस्कार प्राप्त लोकांना दिलेल्या नाहीत। म्हणून पुरस्कार प्राप्त लोकांची, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची अशी प्रामाणिक मागणी आहे की आम्हाला हे मानधनाच्या स्वरूपामध्ये 15,000 द्यावेत आणि आम्हाला बस पासेस आणि मंत्रालयामध्ये जाण्या येण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आमची केली जावी। ही एक प्रामाणिक मागणी आपण घेऊन जातोय। जर तुम्ही आम्हाला जर आमच्या ह्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर महाराष्ट्रातले सगळेच पुरस्कार प्राप्त सगळी लोक महाराष्ट्र शासनाला पुरस्कार हे परत करणार आहेत। जर निवेदन देऊनही जर महाराष्ट्र शासन या सर्वसामान्य वंचित घटकातल्या, दलित घटकातल्या लोकांची जर मागण्या मान्य करत नसतील तर आम्ही हे सगळे पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या दरबारी मंत्रालयामध्ये आम्ही त्यांच्या स्वाधीन करणार आहोत। या अनुषंगाने आपल्याशी चर्चा करण्यासाठी मी इथं आलो होतो। आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकता। एसटी पासेस तर आहेत ऑलरेडी लालपरीला,
त्याच्यामध्ये कोणत्या गाडीला पाहिजे? लालपरी बरोबर ज्या काही इलेक्ट्रॉनिक निघालेल्या गाड्या आहेत किंवा निमाराम, आराम बसेस, शिवशाही, शिवनेरी अशा बसेसला नवरा बायकोसाठी म्हणजे पुरस्कर्ता एक आणि त्याची पत्नी अशा दोघांसाठी एक असावं अशी एक प्रांजळ भूमिका आहे. 60-70 वर्ष वय झालंय, बीपी आहे, शुगर आहे, वेगवेगळ्या आजारानं ग्रस्त आहेत लोक. या लोकांना न्याय देण्याचं खरं म्हणजे लातूरकरांच्या पत्रकारांच्या हातामध्ये आहे. आपण जितक्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने जर आपण जर न्याय दिला तर हा विषय निवळू शकतो. या विषयाला न्याय मिळण्याचा प्रयत्न. माहिती आहे का, हे पुरस्कार जे आहेत दलित मित्र असो कोणते असो, तसंच एक पत्रकार घटक आहे. पत्रकाराच्या मागण्यासाठी रडगाणं केलं, लाल परीशिवाय पुढची जातच नाही. त्यांचं मत असं आहे की जे गाड्या आहेत शिवशाही, शिवनेरी या बसेस भाडे तत्वावर घेतलेले आहेत, म्हणून आम्ही तिथं देऊ शकत नाही. मग आमचाही प्रश्न तुम्ही घ्या ना. आपण जर मला साथ दिली तर या विषयानं पत्रकार बांधवासोबतही मी आहे. आपण निश्चिंत राहा. सरनाईक साहेबाबरोबर माझा चर्चा झाली. उद्या आपण हा अधिवेशन झाल्याच्या नंतर, अधिवेशनाचा मोर्चा संपल्याच्या नंतर वायशमला आपण पुरस्कर्त्यांचा आपण मेळावा घेतो. तुम्ही जर मला साथ देत असाल तर हाही विषय घेऊन निमाराम, आराम, शिवनेरी, शिवशाही या बसमध्ये पत्रकार मंडळींना सुद्धा, ज्येष्ठ पत्रकार मंडळींना सुद्धा मला वाटतं 25,000 रुपये काहीतरी तुमचं झालं वाटतं ते. तशा पद्धतीचं नाही, मानधन फार वेगळं आहे. हा, तर याच्यासाठी तुम्ही साथ देत असाल तर काल मराठी पत्रकार भवन मुंबईमध्ये मी ती पत्रकार परिषद घेऊन तिथले पत्रकार मंडळीचं हेच म्हणणं होतं की ज्येष्ठ पत्रकारांसाठी तुम्ही काय करणार, तुम्ही असं म्हणत असाल तर आमच्यासाठी तुम्ही काय करत असाल. प्रामाणिकपणे मराठवाड्यातल्या बांधवांनी जर पत्रकार बांधवांनी जर साथ दिली तर हाही विषय आपण मार्गी लावण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू. महाराष्ट्र शासन परिपत्रकाच्या नुसार 7,000ची नोंद आहे, परंतु काही त्याच्यामध्ये मयत झालेले आहेत. तर 3,500 ते 4,000 लोक पुरस्कार प्राप्त आज महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये आहेत. एकूण पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आहे, अहिल्यादेवी पुरस्कार आहे, संत नामदेव पुरस्कार आहे, त्याच्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार आहे, संत रविदास पुरस्कार आहे, पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार आहे, दलित मित्र पुरस्कार आहे, दलित उत्थान पुरस्कार आहे. म्हणजे सामाजिक न्याय विभागाने किमान 10 ते 12 पुरस्कार असे आहेत. नाही, याच्यामध्ये शासनाने काहीच केलं नाही. शासनाचं असं म्हणणं आहे की तुम्ही पत्रकार जर असाल तर तुम्ही तुमची सेवा केली, तुम्ही समाजामध्ये चांगलं काम केलं म्हणून आम्ही तुम्हाला निवडलं आणि आम्ही तुम्हाला पुरस्कार दिला. याच्या व्यतिरिक्त आमचं काय तुमच्यावर बंधन नाही. त्याच्यामुळे तर आपण आंदोलन उभं करतो महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्येच आपण आंदोलन उभा करतो. नाही, याची महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही परिपत्रकामध्ये एखाद्या माणसांना पुरस्कार द्यायचा असेल तर त्याची काही नोंद नसते. फक्त महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोडला तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी त्याची एक ठराविक रक्कम मानधन म्हणून आहे आणि रोख 25 लाख रुपये आहे. फक्त महाराष्ट्र भूषण पुरस्कार. बाकीच्या जी सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत जी पुरस्कार दिले जातात त्याचं असे कुठलंही बंधन त्यांनी ठेवलेलं नाही किंवा त्याच्यामध्ये नमूद केलेलं नाही. पुन्हा एकदा लातूरकरांच्या पत्रकार मंडळींना माझी विनंती आहे, आपण हा विषय थोडा वेगळ्या पद्धतीनं मांडावा, घ्यावा आणि तुमच्याही प्रश्न तुम्ही मला सांगा. एक न्याय पटलावर एक शिवसेनेचा समन्वयक म्हणून मला जर फक्त एसटीचा जर विषय असेल तर आपल्या लातूरकरांसाठी म्हणा किंवा मराठातल्या पत्रकारांसाठी वायशमच्या मेळाव्यामध्ये हाही मी विषय घेतो की पत्रकारांसाठी सुद्धा तुम्ही हा एसटी महामंडळाचा विषय मार्गी लावा. मोर्चा काढण्याच्या अगोदर आपली प्रशासनासोबत किंवा अन्य मंत्र्यासोबत, मुख्यमंत्र्यासोबत, उपमुख्यमंत्र्यासोबत याबद्दल चर्चा झालेली आहे. आपण अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पत्रकार आमच्या लोकांनी त्यांना निवेदनं दिलेत, कलेक्टरना दिलेत. पण गेल्या 1 वर्षापासून आपण सातत्यानं पाठपुरावा करतो, पण शासनानं या गोष्टीकडे आणखी लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आपण अधिकृतरित्या आपण परमिशन त्यांची घेतलेलीच आहे, अधिकृतरित्या आपण अधिवेशनावर जातो. एकनाथ गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते काम करत असतात आणि पुन्हा
जेव्हा मुंबईला तुम्ही आंदोलन वगैरे झालं होतं, त्यावेळेस तुम्हाला काय आश्वासन दिले नाही आमचं त्यावेळेस आंदोलन ते अबकडाचा विषय होता. मुंबईला जे आंदोलन झालं ते अबकडम म्हणजे मागासवर्गीय विभागातल्या जी 59 जाती आहेत त्या जातीपैकी त्याचं वर्गीकरण करा आणि 13-14% जी आहेत त्याच्यामध्ये 5-5, 4-4% तुम्ही देऊन समकालीन ते लोक वाचतात. सरकार तुमचं आहे, यंत्रणा तुमची आहे, परंतु अंमलबजावणीसाठी एवढा का उशीर? शासनानं काय अंमलबजावणी करायची किंवा नाही करायची त्यांचा तो अखत्यारीचा विषय असतो, पण एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक सर्वसमावेशक म्हणून आपल्याला ते काम करावं लागतं. आपला विषय किंवा आपला प्रश्न रेटावा लागतो. शासनाच्या पद्धतीनं काम करतात. सध्या मानधन किती सुरू आहे? या जी पुरस्कार प्राप्त झालेली जी काही लोक आहेत त्यांना 1 रुपयाही मानधन नाही. आज त्यांची वाईट परिस्थिती आहे. म्हणजे तरुण वयापासून हे लोक समाजसेवेमध्ये आले. समाजसेवेमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी घराकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्या मुलाबाळाकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्या पत्नीकडे दुर्लक्ष केलं आणि आता वय झाल्याच्या नंतर फक्त एक आपल्या शोभेचं काहीतरी द्यायचं म्हणून त्यांना दिलं आणि नंतर त्यांना आर्थिकदृष्ट्या कुठल्याच गोष्टीकडे त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळं सामाजिक पटलावर यांची आर्थिकदृष्ट्या प्रचंड ससे होलपट होते. सर, आरोग्याच्या योजना ही मिळणं गरजेचं आहे, कारण तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे किंवा सरासरी 50 ज्यांनी ॲव्हरेज पार केले अशाच लोकांना हा पुरस्कार दिला जातो. तर आरोग्याच्या योजनामध्ये सुद्धा तुम्हाला प्राधान्य द्यायला पाहिजे. नाही, आपण त्याच्यामध्ये मागण्या घेतल्याच. जे पुरस्कार प्राप्त लोक आहेत त्यांना आरोग्याची सेवा मिळावी, एसटी महामंडळ मिळावं, त्यांना महिना 15,000 रुपये भेटावे वगैरे वगैरे अशा आपण त्या मागण्या घेतलेल्याच आहेत. पण टार्गेट त्यांचं असं आहे की 1-2-3 मागण्या आपल्याला कशा मंजूर करता येतील ते बघूया. हा विषय आहे. ज्यावेळेस पुरस्कार प्राप्त जाहीर केला तर त्यावेळेस काय मानधन म्हणून 50,000 असं काहीतरी 75,000. नाही, ते सुरुवातीला म्हणजे जेव्हा तुम्हाला ट्रॉफी दिली जाते आणि जेव्हा तुमची निवड केली जाते तेव्हाच तुम्हाला ते काय जे सुपूर्द केला जातो धनादेश. तुम्ही समाधान नाही हा. आणि ते आता वाढवले. पूर्वी तर 5,000, 10,000 रुपये होते ते. त्याच्यामध्ये महिला पण आहेत ज्यांनी हे काम करणार त्यांचे सचेवलपट आर्थिक होते. ते आर्थिक सचेवलपट होऊ नये आणि त्यांचा उर्वरित जो जीवन काळ आहे हे त्यांना औषध उपचारासाठी तरी किमान शासनानं मदत करावी. हा एक सामान्य आणि प्रंजाल दृष्टिकोन आहे. म्हणून एक आपण आंदोलन उभा करतोय. 15,000 अपेक्षित रक्कम आहे का त्याच्यामध्ये मागे पुढे हो असं अपेक्षा? नाही ना, 15,000च आपण घेणार आहेत. आपल्याला 15,000च द्यावी अशी आपली मागणी आहे शासनाला. धन्यवाद पुन्हा एकदा. 15,000 रुपयाची मागणी करायलात ना.